घ्या आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होत आहे. आज आपण ही शब्द करायचं केल्यानंतर सगळ्यांनी मग सार्वजनिक ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। का लागणारी गोष्ट झालेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं दुःखद निधन झालं संदर्भात खरं तर आज घडली अकलनीय नाहीच आहे. ही कोणी विचारही करू शकत नाही. अशी दुःखद घटना आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नशिबी येईल आणि सगळ्याची झोप उडल. खरंच ज्यावेळेस आम्हाला सकाळी कळालं का ही अपघाती घटना जी घडली आणि त्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी त्यांचं दुःखद निधन झालं. हे सर्व आता भावनिक क्षण आहे आणि मी माझ्या कुटुंबासह माझ्या महाराष्ट्राच्या सर्व सकल एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व या नातलग कुटुंबियांना या दुःखद घटनेतून परमेश्वराने सावरावं हीच या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा ॲक्सिडेंटली मृत्यू झाला. तरी आज आपल्या महाराष्ट्रात मोठी दुःखद घटना झाली आहे. तसेच अजितदादा म्हणजे सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व. अल्पसंख्याकांचे मोठे मोठे मुद्दे असतील, दादांनी निर्णय घेण्यास कधीच नाही काही हे केलं नाही. तरी मी माझे पटेल परिवारातर्फे व जामगावचे तर्फे व जामगाव सर्कल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके तरुण तडफदार असे अजितदादा यांचं या ठिकाणी अपघातामध्ये निधन झालं. आज संपूर्ण महाराष्ट्राला नवं संपूर्ण देशाचं नेतृत्व करणारं एक नेतृत्व हरपलं. याबद्दल फार मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत जामगावच्या वतीने सर्कल जामगावच्या गटातले सर्व आणि आमचे सर्व काही कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतले बाबा त्यांनी फार मोठं योगदान आमच्या समाजासाठी दिलेलं आहे आणि त्यांचं ऋण हे कधी आम्ही विसरू शकत नाही. म्हणून त्यांना मी या ठिकाणी माझ्या बर्वे परिवारातर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. त्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 10:15 वाजता टीव्ही चॅनलवर बातमी ऐकून अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या हिताचं काम करणारे व राज्यात एक वेगळी ओळख असणारा चेहरा एक अचानक विमान अपघातामध्ये एक सोबतच ह्या गोष्टी घडल्या असं कोणाला बी तालुक्यात विश्वास वाटला नाही. आणि आम्ही त्यांच्या सहकार्याने पुंडलिक अण्णाच्या माध्यमातून आम्ही बरेच वेळ भेट घेऊन त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. म्हणून ह्या तालुक्याच्या वतीने व गावाचा सरपंच म्हणून या गावच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि 2 शब्द संपवतो. मध्ये अत्यंत दुःखद राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं हे एक मनाला चटका देणार आहे. मी व माझा परिवार व जामगाव सर्कल यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पित करतो. आज सकाळी
विमान अपघात झाला आणि दादांची निधनाची बातमी ज्यावेळी कळाली, मनाला अत्यंत दुःख झालं. दादांचं कर्तृत्व फार वेगळं होतं. एक सर्वच समाजाला बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण आयुष्य आतापर्यंत घातलं. सकाळी घरातून पाय निघाले तर असं वाटलं नव्हतं, त्यांना कोणत्या कुटुंबाला असं वाटलं नसेल. तर असं प्रकार या ठिकाणी घडेल, अशी घटना घडेल, दुर्घटना. आणि ती दुर्घटना अचानक घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश या ठिकाणी हळहळलेला आहे. खरं म्हणजे बाकी काही जरी असलं, एक भूषण होतं महाराष्ट्राचं, एक भूषण म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जायचं. ते एक भविष्य होतं आणि ते भविष्यच आपलं हरपलं असं मला वाटतं. म्हणून मी, माझं कुटुंब, आमची शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या सर्व दुःखात आम्ही सहभागी आहोत एवढं बोलतो. या महाराष्ट्रातला दुर्दैव घटना घडलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे दादा? आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा गेल्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही जशी काँग्रेसमधून राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून दादा बरोबर पक्षात काम करण्याची संधी मिळाली आणि दादा एक जिद्दी आणि एखाद्या दादाला काम सांगितल्यानंतर ते काम धडधडीने दादा फॉलो करून 4 वेळेस त्या कामावर कुठल्या अधिकाऱ्याला फोन करून ते मी सांगितलेलं काम ते झालं का, अशा प्रकारची दादाची काम करण्याची पद्धत होती. म्हणून आज दादा महाराष्ट्रात नव्हे तर आज देशामध्ये एक दादाचं नाव झालेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्राचं फार मोठं हे दादा गेल्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे कधीच भरून न निघणारं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मी आणि गंगापूर तालुक्याच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने दादाला ही भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करीत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.